नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कैरी, कलिंगड आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात कापसाला सध्या चांगला उठाव मिळतोय. चीन, बांगलादेश आणि व्हिएतनामला कापसाची आणि सुताची निर्यात वाढतीये. सुताला उठाव मिळत असल्याने कापसालाही फायदा होतोय. सीसीआयनेही मागील 3 दिवसांमध्ये कापसाच्या भावात वाढ केली आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. कापसाला सध्या बाजारात 7,500 ते 8,000 दरम्यान भाव मिळतोय. युद्धामुळे कापसाला उठाव मिळत असल्याने भावात सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत. सोयाबीनची बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी झालेली आहे. दुसरीकडे तेलाच्या भावात सुधारणा होतीये, तर सोयाबीनलाही उठाव चांगला आहे. याचा आधार सोयाबीनच्या भावाला मिळतोय. सध्या सोयाबीनचा भाव देशातील बाजारात 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कैरीची आवक वाढतीये, तर वाढत्या उन्हामुळे कैरीलाही मागणी वाढतीये. कैरीची सध्या मोठ्या बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमीच दिसतेय. त्यामुळे याचा आधार कैरीच्या भावाला मिळतोय. कैरीला सध्या गुणवत्तेनुसार सरासरी 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कैरीला उठाव कायम राहण्याची शक्यता आहे, पण कैरीची बाजारातील आवक सुधारण्याचा अंदाज आहे. याचा दबाव बाजारावर राहून कैरीच्या भावावर पुढील काही दिवसांमध्ये दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. वाढत्या उन्हामुळे कलिंगडाला मागणी वाढतीये, तर राज्यातील बाजारात कलिंगडाची आवकही सुधारते. रमजान महिन्याचा कलिंगडाला गेले महिनाभर चांगला आधार मिळतोय. कलिंगडाची बाजारातील आवक सध्या सरासरीच्या तुलनेत काहीशी कमीच आहे. त्यामुळे कलिंगडाला सरासरी 1,200 ते 1,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर आणखी काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव स्थिरावलाय. तुरीची आवक कमी झालेली आहे, तर यंदाही उत्पादन कमीच आहे. आयातही सध्या युद्धामुळे काहीशी प्रभावित झाली आहे. मात्र पुढील काळातही आयात होण्याची शक्यता कायम आहे. यामुळे तुरीचा भाव देशातील बाजारात स्थिरावलाय. सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7,300 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील आवक पुढील काळात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळेल, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.